मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशासह पालघर जिल्ह्यासह जव्हार मोखाडा परिसरात इंधन आणि घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेत मेस्मा कायदा लागू केला। यामुळे गॅस वितरण आणि वापरावर निर्बंध लावण्यात आले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मध्यपूर्वेतील तणाव आणि युद्ध परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं दिसून येतंय। याचा परिणाम भारतातील इंधन आणि LPG गॅस पुरवठ्यावरही झाला आहे। संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन केंद्र सरकारनं आवश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी मेस्मा लागू केला। यामुळे जव्हार मोखाडा शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे। याशिवाय घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी किमान 25 दिवसांचं अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे जव्हार मोखाडा शहरासह पालघर जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत। विशेषतः मोठ्या कुटुंबांमध्ये किंवा ज्या घरांमध्ये गॅसचा वापर जास्त होतो त्या ठिकाणी गॅस संपल्यास नवीन सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। दुसरीकडे हॉटेल आणि खानावळ व्यवसायावरही याचा मोठा परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्यानं अनेक ठिकाणी व्यवसायावर मर्यादा येण्याची शक्यता आहे। मात्र छोटे हॉटेल चालक घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे। मध्यपूर्वेतील परिस्थिती कशी बदलते यावर पुढील काळात इंधन आणि गॅस पुरवठ्याचं चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या नागरिकांनी गॅसचा वापर जपून करण्याचं आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। अभी के आज की सिचुएशन के हिसाब से ऐसा है कि मैंने अभी मेरे गैस एजेंसी को कॉल किया था, वो पैसे भर के भी उनको गैस नहीं मिल रहा, तो उनके पास ही अगर डीलर के पास गैस नहीं आ रहा तो होटल्स में भी गैस नहीं आ रहा है। कमर्शियल का ये जो प्रॉब्लम है, वॉर सिचुएशन के हिसाब से अभी कितने दिन ये डिले चलेगा पता नहीं, पर आज के सिचुएशन में मुझे लगता है अगर 2 दिन नहीं आया गैस तो बहुत सारे होटल्स को, जो खाने पीने वाले होटल्स है, उनको बंद ही करना पड़ेगा। बाकी कोई ऑप्शन नहीं है, क्योंकि एवरीथिंग अब गैस पे ही चलता है ना सब कुछ। RP न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।